नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा रुग्णालयातील कार्डियक कॅथ लॅबचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। खान्देश तेली समाज मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न। जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्याची मागणी आणि पूज्य सिंधी जनरल पंचायत भवन येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा रुग्णालयातील अद्ययावत कार्डियक कॅथ लॅबचा लोकार्पण सोहळा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले। धुळे जिल्हा रुग्णालयातील अद्ययावत अशा कार्डियक कॅथ लॅबचा लोकार्पण सोहळा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शनिवारी दुपारी संपन्न झाला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरोग्यविषयक पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले। धुळे जिल्हा वासियांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी दिले। यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते डॉक्टर निलेश चांडक, डॉक्टर अश्विनी बांबरे, डॉक्टर रवींद्र सोनवणे, डॉक्टर सुवर्ण सूर्यवंशी आदींचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार राघवेंद्र बधाने, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी बांबरे, आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर सुनीता गोलाई, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी केले, तर सूत्रसंचालन वाहिद अहिली सय्यद यांनी केले। लोकार्पण आम्ही करतोय। या सगळ्या सेवेचा उपयोग सर्व नागरिकांच्यासाठी, विशेषतः ज्यांची इमर्जन्सीला ज्या सगळ्या लोकांना खाजगी डॉक्टरांकडे जावं लागतं आणि आर्थिक त्रास होतोय, या सगळ्या गोष्टींपासून रिलीफ मिळण्यासाठी आजची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आरोग्य विभागाच्या वतीनं जी काही एकूण सगळी कामं केली जातात त्यातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुविधा आपण धुळ्यातून सुरू करतोय। विशेषतः एकूण ज्या महाराष्ट्रात आम्ही कॅथ लॅब मंजूर केले त्यातली पहिली कॅथ लॅब आपण लोकार्पण करतोय। अशा पद्धतीनं अत्याधुनिक अशी एक कॅथ लॅब की ज्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना इमर्जन्सीमध्ये होणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणानं आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेचे मी अभिनंदन। सर, एक प्रश्न असा होता, आणि साक्री तालुक्यात तामसवाडी गोंदे 4 वर्ष झाले PSC सेंटर बांधून पडले तयार होतं, पण अजूनपर्यंत सुरू झालं नव्हतं। बातमी लागल्यानंतर फक्त गोळ्या औषधं दिल्या जातात, तिथं कुठलेही हे होत नाही। खान्देश तेली समाज मंडळ धुळेतर्फे शहरातील दाता सरकार मंगल कार्यालय येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला। खान्देश तेली समाज मंडळ धुळेतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती मागील दाता सरकार मंगल कार्यालय येथे रविवारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर जयश्री अहिरराव या उपस्थित होत्या। माजी महापौर कल्पना महाले व प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या सोहळ्यासाठी 200 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली। अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या प्रसंगी मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती संदीप महाले, माजी नगरसेवक सतीश महाले, युवराज करंकाळ, कमलाकर अहिरराव, छोटू चौधरी यांच्यासह अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, मनोज चौधरी, राजेंद्र चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी, किशोर चौधरी, अमोल चौधरी, चंद्रकांत चौधरी, गजानन चौधरी, गजेंद्र चौधरी, अतुल वाघ, राजेंद्र चौधरी, रवींद्र चौधरी, किशोर चौधरी, श्याम चौधरी, अरुण चौधरी, महेश चौधरी, कैलास बोरसे आदी उपस्थित होते। खान्देश तेली समाज मंडळ दरवर्षाप्रमाणे आमच्या खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने यावर्षी देखील धुळे, जळगाव, नंदुरबार या 3 जिल्ह्यातील खान्देश स्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माजी महापौर जयराव यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले, काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज आबा करंकाळ, भैया पैलवान, बाबा थोरात या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे। यामध्ये जवळजवळ 200च्या वर विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही करीत आहोत। 10वी, 12वी, पदवी, पदविका आणि इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार आज या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन आमचे धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भोटू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष विनोद राजू चौधरी यांनी केलेलं असून यांना अध्यक्ष कैलास आदर चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। हा एक गुणगौरव सोहळा म्हणजे एक कार्यक्रम असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, स्वप्नांचा
कुटुंबाच्या त्यागाचा हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करतो. यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मंडळाचा सचिव या नात्याने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर योगेश अण्णा चौधरी आणि प्रमोद भाऊ चौधरी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि समाजसेवकांसाठी भोजनाची व्यवस्था करून दिलेली आहे. त्या सर्वांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि विशेष आभार मी आमचे धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी यांचे यासाठी करेल की ते दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन स्वतःच्या खर्चाने करत असतात, म्हणून त्यांनी विशेष आभार व्यक्त करतो. ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे, उपस्थित सर्व मान्यवरांचे, नाव नोंदणी केलेले सर्व विद्यार्थी आणि समाजसेवक बंधूंचे मंडळाचे सचिव या नात्याने आभार व्यक्त करतो. धुळे जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरू करावी अशी मागणी जनक्रांती प्रतिष्ठान धुळेतर्फे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे जिल्हा रुग्णालय येथे रक्तपेढी सुरू करावी अशी मागणी जनक्रांती प्रतिष्ठानतर्फे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे जिल्हा रुग्णालयात शहरासह परिसरातील व तालुक्यातील रुग्ण येत असतात, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने रुग्णालयात मोठ्या शस्त्रक्रिया होत असतात. रात्री बेरात्री केव्हाही रुग्ण दाखल होतात, परंतु रक्ताअभावी रुग्णांना नाईलाजाने हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवावे लागते आणि डॉक्टर देखील सांगतात की महिला प्रसूती असेल तर रुग्णाला रक्त लागू शकते. वेळेवर धावपळ करण्यापेक्षा आत्ताच हिरे मेडिकल येथे रुग्ण घेऊन जा, म्हणून रक्तपेढीची आवश्यकता व उपलब्धता आहे. म्हणून जिल्हा व श्री रुग्णालय येथे रक्तपेढी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी, बंटी गोरे, मिलिंद कानुगे, अक्षय वराडे, जयकिशन चौधरी, भूषण चौधरी, संदीप जैन, सोनू मुरतडक, विक्की चौधरी आदी उपस्थित होते. आज धुळ्यात आपल्या जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी कॅथ लॅबच्या उद्घाटनासाठी आले होते. पण हे कॅथ लॅबचं उद्घाटन करत असताना या ठिकाणी जिल्हा रुग्णालय या ठिकाणी असलेली खूप मोठी समस्या जी की रक्तपेढी इथे अनेक वर्षापासून या ठिकाणी रक्तपेढी नाही आहे. या ठिकाणी स्त्री रुग्णालय देखील आहे. स्त्रियांच्या डिलिव्हरी असेल किंवा अपघात होत असतो, अपघात झालेली व्यक्ती असेल किंवा डिलिव्हरीसाठी आपल्याला रक्ताची गरज या ठिकाणी भासत असते आणि या ठिकाणी रक्त मिळत नाही. रक्तपेढी नसल्यामुळे या ठिकाणी रक्ताचा म्हणजे अवेलेबलच होत नाही. त्यामुळे या ठिकाणी सर्व डॉक्टर जे कोणी पेशंट असेल त्याला सरळ आपल्या हिरे वैद्यकीय रुग्णालय या ठिकाणी रेफर केलं जातं आणि जर रेफर केलेलं पेशंटचं रस्त्यात काही झालं किंवा या ठिकाणी आल्यावर रक्तपेढी नसल्याने एखादी पेशंट दगावला तर याला जबाबदार कोण राहील अशा आशयाचे आम्ही निवेदन या ठिकाणी आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांना देण्यात आले आणि लवकरात लवकर रक्तपेढी चालू व्हावी असे आंबेडकर साहेबांच्या वतीने आम्हाला सांगण्यात आले. धन्यवाद. आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट तर्फे साक्री रोडवरील पूज्य सिंधी जनरल पंचायत भवन येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी संपन्न झाला. धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील पूज्य सिंधी जनरल पंचायत भवन येथे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पूज्य सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट व भारतीय सिंधू सभा महाराष्ट्र प्रदेश युवा शाखेतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी संपन्न झाला. या प्रसंगी गुलशन उदासी, प्रकाशलाल शेतिया, सुरेश कुंदानी, किशोर डियालानी, मनोज डियालानी, धुरुकुमार लखवानी, देवाल खिलवानी, पंकज डुलानी, रवी मोटवानी, रमेशलाल चंदानी, गुरुमुख वच्छानी, उत्तम वच्छानी, ठाकूर नानकानी, देवानंद नानकानी, परेश सुकिया, महेश गोदवानी आदि उपस्थित होते. जय झूलेलाल. आज पूरे सिंधिया पंचायत ट्रस्ट भारतीय सिंधु सभा महाराष्ट्र प्रदेश युवा शाखा की ओर से आज हमारे सिंधी समाज के जो गुणवंत विद्यार्थी का सत्कार समारोह किया गया. 10th 12th में जो अबाउट 70% आए, जो डॉक्टर बने, 24-25 शिक्षक में वकील, इंजीनियर बने, जिन्होंने सिविल इंजीनियर बने, उनका सबका सत्कार किया गया. आज इस प्रोग्राम में हमारे अतिथि के रूप में जिला महानगर के माजी सभापति सुनील ओ मेहता ने, माजी नगर सुधार सभा डेलर, बाबा जिला मंदिर के अध्यक्ष नगरलाल सेंधिया, हमारे समाज कागज किशोर भाई डेलानी, उत्तम वैशानी, नंदलाल जी गलानी, रमेशलाल चंदानी, मोहन गोदानी आदि समाज के सभी बुजुर्ग सामाजिक कार्यक्रम में उपस्थित थे. और आज उसमें हमारे समाज की ओर से पेरेंट उनके बच्चों के साथ उनके पेरेंट्स का भी सत्कार किया गया, जिससे आगे तक सिंधी समाज का नाम रोशन हो, उसका एक यही उद्देश्य है. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
जिल्हा रुग्णालयातील कार्डियक कॅथ लॅबचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण. खानदेश तेली समाज मंडळ तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न. जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्याची मागणी. आणि पूज्य सिंधी जनरल पंचायत भवन येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न. याबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.